नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते चंद्रपूर जिल्ह्यामधून. या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा रोहितचं वय साधारणतः 24 वर्ष. या रोहितच्या परिवारामध्ये याची एक आई, याचा बाप जो की दारू प्यायचा. दारू पिऊन पूर्ण गावामध्ये तमाशा करायचा. याचा बाप नाड्याचा ढिल्ला होता. गावामधल्या प्रत्येक महिलेवरती त्याची वाईट नजर असायची. 2-3 महिलांसोबत तर त्याचे अफेअर पण होते. आता या महिला काय त्याला फुकट देणार नव्हत्या, जे पाहिजे ते. त्या महिला याच्याकडून पैसे घ्यायच्या. त्याचा बाप मजुरी वगैरे करायचा, आलेले पैसे त्या 2-3 महिलांवरती उडवून टाकायचा. आता याच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची झालेली होती. रोहितने 12वी शिक्षण घेतल्यानंतर कामाला सुरुवात केली. जेव्हापासून तो कामाला गेला तेव्हापासून जरा याच्या घरची परिस्थिती बरी झाली. याची जी आई होती घरकामामध्ये व्यस्त असायची. 1-1.5 एकर रान होतं, त्याच्यामध्येच त्याची आई मेहनत करायची. कधी ज्वारी पिकवली, कधी मका पिकवली. असं करून ती पण थोडा हातभार लावू लागायची घर खर्चाला. हा रोहित त्याच्या बाप्पाला म्हणायचा की अहो पप्पा, तुम्ही हे जे करताय ना चुकीचं आहे. माझं वय झालंय, आता माझं लग्न करायचं आहे. तर मला सांगा ना, गावामधली कोण तुमच्या घरी पोरगी देईल जर तुम्ही असं असाल तर. रोहितचा बाप म्हणायचं की मी काय करू शकतो त्यामध्ये, तू तुझं बघ ना, तुझ्या आयुष्याचं तू बघून घे, मला काय सांगू नको. त्यावेळेला रोहितला राग तरी यायचा. त्याला वाटायचं की या ठिकाणीच या म्हाताऱ्याला झोडपून टाकावं. पण त्याचा बाप जो होता तो त्याच्या नावावरती शेती असल्यामुळे असं नखरं करायचा. हे सगळं रोहितला माहिती होतं. आता रोहितच्या पुढे एकच टास्क होता, काहीही करून याच्या नावावरून शेती आपल्या नावावर करून घ्यायची. मित्रांनो, या रोहितच्या आईला एक बहीण होती, जी की हिच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावरती राहायची. पद्मा नावाची ती महिला. या पद्माचा पती काही वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेला होता. हा पण दारुडा नशेडे होता. या रोहितच्या बापासोबतच दारू प्यायचा. कायम हे दोघं सोबत असायचे. एक दिवशी हे दोघं गाडीवरून चालले होते. त्यावेळेला गाडीने धडक दिली आणि त्या पद्माचा पती त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. आता पद्मा एकटीच पडली होती. तिच्याकडे 8 ते 10 एकर शेती होती. तिची परिस्थिती चांगली होती. तिच्या पतीने थोडाफार पैसा कमवून ठेवला होता. तिचा पती सरकारी नोकरीला होता, म्हणजे एका शाळेमध्ये शिपाई होता. त्याची पेन्शन येत होती. त्याच्यावर तिचं आयुष्य चालू होतं. ती तर सुखी होती. आता ती कधी कधी या रोहितच्या कुटुंबाला मदत करायची, रोहितच्या आईला मदत करायची. दोघींमध्ये चांगलं जुळत होतं. त्याचं कारण हा जो रोहित आहे, हा त्याच्या आईपेक्षा जास्त त्याच्या मावशीवरती प्रेम करायचा. तो तिला कसलीही मदत लागली तरी कायम मदतीला धावून जायचा. जवळ होतं त्यावेळेस रोहित, माझं दळण संपले, दळण घेऊन यायचा, एक गाडी घेऊन. याला गाडी एक घेऊन दिलेली होती त्याच्या मावशीने, पद्माने. त्यावेळेला रोहित तिच्या घरी हजर व्हायचा. रोहितला म्हणायचे की रोहित, मला बाजारला जायचं आहे. त्यावेळेला रोहित हजर व्हायचा आणि याच्या बदल्यात रोहितला पैसे पण भेटायचे खर्चा पाण्यासाठी. त्यामुळे रोहितला कधी काम करायची गरज पडली नाही. अशा प्रकारे हा रोहित पण हुंडारकी करत गावामध्ये फिरत होता. दुसरीकडे ही रोहितची जी मावशी होती पद्मा, आता ती एका जागी बसून बसून कंटाळून गेलेली होती. तिच्यापाशी काही काम नव्हतं, आयता पैसा येत होता. मग बसून खाण्यापेक्षा तिने विचार केला की या पैशातून गुंतवणूक करून मी 8 ते 10 शेळ्या घेते. तिच्याकडे जे रान आहे त्या रानामध्ये त्या शेळ्या सोडून त्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नातून माझा खर्च पण भागेल आणि तसंही मला टाईमपास पण होईल. घरी बसून तर किती दिवस बसून राहणार आहे. एक माणूस एका ठिकाणी 2 दिवस राहू शकतो. सुरुवातीला तर बरं वाटतं, आराम, पण नंतर ती सजा वाटू लागते. जेलमध्ये कसं एका ठिकाणी बसून असतं, तसं बसल्यावर व्यक्तीला बरं वाटत नाही. त्याच्यासाठी त्या पद्माने या रोहितला बोलावून घेतलं. रोहितला विचारलं की काय करू शकतो, कुठून आणायच्या शेळ्या. या रोहितला जास्त काय अनुभव नव्हता, पण तो म्हणला की आपण बाजारात जाऊ, त्या ठिकाणी ज्या चांगल्या शेळ्या भेटतील त्या शेळ्या घेऊन येऊ. आता हे दोघं गाडीवरती बसले, बाजारात गेले. आठवडे बाजार भरलेला होता. त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या शेळ्या पकडल्या. आता त्यांनी त्या ठिकाणी मोलभाव अजिबात केला नाही, कारण पद्माकडे ते पैसा भरपूर होता. त्यामुळे त्या ठिकाणी त्याने 5 शेळ्या घेतल्या आणि म्हणली पुढच्या बाजारात 5 शेळ्या घेऊ. त्यांना टमटममध्ये टाकलं, पद्माच्या घरी आले. ज्या वेळेला रोहितने त्या शेळ्या उतरल्या खाली, त्यावेळेला त्या ठिकाणी पद्माच्या घरी कडब्याचा चारा होता. तिने ज्वारी मका केलेला ते टाकला. मक्याची टिकी होती ती सोडली, त्यांच्या पुढे टाकली. शेळ्या आनंदाने खाऊ लागल्या आणि आता ही पद्मा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शेळ्यांची निगा राखू लागली. रोज उठायची, सकाळी जेवण वगैरे करायची आणि या शेळ्या चरायला सोडून द्यायची. मित्रांनो, हा जो रोहित होता, याचं वय होत आलेलं होतं, लग्न करायचं होतं. तो त्याच्या बापाला म्हणतच होता, पण बाप काय बघत नव्हता. त्यामुळे या रोहितनेच विचार केला की आता मलाच याच्यामध्ये काहीतरी करावं लागेल. रोहित ज्या वेळेला पण या पद्माच्या घरी यायचा, त्यावेळेला त्या रस्त्यामध्ये एक घर लागायचं अमित नावाच्या एका व्यक्तीचं. या अमितच्या घरी त्याची एक पोरगी होती, एकुलती एक होती. दिसायला अतिशय सुंदर होती, 12वी शिक्षण घेत होती. त्यावेळेला या रोहितची नजर तिच्यावरती पडली. हा विचार करतो की माझा इथं चान्स लागू शकतो. त्यामुळे हा रोहित आता त्या ठिकाणी
हुशारकी मारत जाऊ लागला, त्या ठिकाणी बडाई मारू लागला. त्यामुळे या दोघांच्यामध्ये कॉन्टॅक्ट वाढलं. सुमन नावाची ती पोरगी आता हळूहळू रोहितच्या प्रेमात पडू लागली. ज्या वेळेला रोहितच्या प्रेमात पडली त्यावेळेला रोहितने विचार केला की आता वेळ घालवायला नको, आता लग्नच करून टाकायला पाहिजे. रोहित त्याच्या बापाला घरी जाऊन म्हणतो की पप्पा मला एक पोरगी पसंत आली, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. रोहितचा बाप म्हणतो ठीक आहे चल आपण त्यांच्या घरी जाऊ. ज्या वेळेला हा रोहितचा बाप, रोहित, त्याची आई, त्याची मावशी त्या सुमनच्या घरी गेले त्यावेळेला तिचा बाप बघतो अमित, अरे ही तर ती नशिडी व्यक्ती आहे, याच्या जर घरी माझी पोरगी दिली तर तिच्या आयुष्याचं वाटोळ होऊन जाईल. एकदम नाड्याचा डिल्ला व्यक्ती, खराब व्यक्ती आहे, याच्या घरी तर काय देणार नाही. त्यावेळेला हा अमित रोहितला म्हणतो की मला माफ कर, तुझ्या घरी तुझ्या बापामुळे मी काय पोरगी देऊ शकत नाही. त्यावेळेला ती सुमन म्हणते की मलाही माफ कर, मी माझ्या बापाच्या पुढे काय जाऊ शकत नाही. मी माझ्या बापाला सांगितलं इथपर्यंत तू आला, पण तुझ्या बापामुळे हे सगळं होतंय, तू विसरून जा. आता यावेळेला रोहित काय करू शकत नव्हता. त्या ठिकाणाहून उठला, घरी गेला. घरी जाऊन बापासोबत त्या ठिकाणी वाद घालू लागला. त्याला म्हणू लागला की मी तुला 1000 बार सांगितलं होतं की तू असं नको करू, तुझ्यामुळं माझ्यासोबत असं वाईट झालंय. त्यावेळेला त्याचा बाप म्हणला की हो बरोबर आहे बाळा तुझं, आजपासून मी सगळे नाद सोडून देणार, आजपासून सगळे दारू वगैरे सोडून देणार. बापाचं असं बोलणं ऐकून रोहित अजिबात खुश होत नाही. म्हणला की माझ्या आयुष्याला घोडा लावून आता काय उपयोग आहे, आता जर मला ती सुमन नाही भेटली तर मी आयुष्यभर कोणासोबत लग्न करणार नाही. सुमनच्या आठवणीमध्ये हा जो रोहित आहे तो आता त्याच्या घरच्यांशी बोलणं चालणं बंद करतो. त्याच वेळेला घरी यायचा, भाकर खायचा त्याची आई बनवून ठेवायची आणि थोडंफार काय त्याच्या मनाला येईल ते काम करायचा आणि पुन्हा बाहेर निघून जायचा. आता याला दारूच्या नशेची सवय लागलेली होती, याच्या मित्रांनी लावली. ज्या वेळेला पण हा टेन्शनमध्ये असायचा त्यावेळेला मित्र म्हणायचे की थोडी थोडी घे, त्याच्यामुळे काय होईल, टेन्शन कमी होईल. आता रोहितला नशेची सवय लागली. त्याचा बाप काळजी करू लागला की माझं आयुष्य गेलं दारूच्या नादात, याचंही जाऊ नये. म्हणून याने काय केलं, त्याच्या मावशीला पद्माला फोन केला आणि म्हणला की याला तुझ्याकडे घेऊन जा काही दिवसासाठी. हा रोहित तुझं सगळं बोलणं ऐकतोय. त्यावेळेला पद्मा म्हणते की ठीक आहे. पद्मा त्या रोहितला कॉल करते. रोहित पद्माचा कॉल आल्यानंतर मावशीला म्हणतो की बोल की मावशी काय पाहिजे. मावशी म्हणजे काय नाही पाहिजे, थोडे दिवसासाठी तू माझ्या इकडे ये, माझ्या इकडं आला म्हणजे तुझं डोकं जर शांत होईल आणि मलाही कामात मदत करू लागशील. तसंही आता पावसाचा सीझन आला आहे, आपल्याला ज्वारी मका पेरायची आहे, तर रान पण नीट करायचं आहे. ज्या वेळेला त्याची मावशी अशी म्हणते त्यावेळेला रोहित त्या ठिकाणी जातो. आता हळूहळू कामामध्ये व्यस्त होतो. कामामध्ये व्यस्त झाल्यानंतर तो त्या सुमनला विसरतो. सुमनला विसरल्यानंतर त्याचं जरा तब्येत वगैरे सुधारली होती, जरा खाऊन पिऊन मावशीने चांगलं खाऊ घातलं. त्याच्यामुळे तो मावशीला म्हणतो की मावशी आता मी गावाला जातो, माझंही रान आहे, त्याच्यामध्ये मला काहीतरी करावं लागेल. मावशी म्हणते ठीक आहे जा तू बिनधास्त. त्याला मावशी 5 ते 10 हजार रुपये देते. हा गाडीवरती बसून त्याच्या गावाला येतो. त्या ठिकाणी आल्यानंतर तो आईला म्हणतो की आई आता ना आपल्या रानात आपण द्राक्षाची बाग लावू. ज्या वेळेला त्याची आई असं ऐकते, पोरगा काय तर करायला लागलाय, त्यांच्याशी बोलायला लागलाय, म्हणून ते होकार देतात. त्याच्यापाशी थोडेफार पैसे होते आणि त्याच्या मावशीकडून थोडेफार पैसे घेतले. याने बागेची आखणी वगैरे केली. त्यावेळेला रोहित त्या ठिकाणी बाग लावतो. बाग लावून हळूहळू मोठी होत होती बाग. आता ज्या वेळेला बागायत होते रानामध्ये त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला बसायला पण टाईम भेटत नाही. असंच झालं या रोहितपाशी. आता त्याला विचार करायला पण टाईम नव्हता, बसायला पण टाईम नव्हता. त्याच्याकडे कामच काम होतं. रोहित दिवसभर मेहनत करायचा, रात्री घरी येऊन जेवण करून झोपी जायचा. त्याने पूर्णपणे त्या सुमनला विसरलं होतं आणि त्याच्या मावशीकडे पण जाणं आता तो बंद झाला होता, कमी झाला होता म्हणू शकतो. काम एवढं वाढलं होतं त्याला. हळूहळू या द्राक्षाचं उत्पन्न निघू लागलं. त्याच्यातून त्याने चांगलं घर बांधलं, मोठी गाडी घेतली. आता हे सगळं करत करत रोहितचं वय चांगलं 31-32 वर्ष झालं होतं. 31-32 वर्षाच्या रोहितला आता तर कोणी पोरगी देणारच नव्हतं, कितीही पैसा असला तरी. दिसायला जरा ठीकठाकच होता, पण शेवटी पैसा असून काय उपयोग नाही. वय झाल्यानंतर उपयोगच होत नाही त्याचा काय. रोहितला टेन्शन येऊ लागलं. ज्या वेळेला वय होतं, पोरगी भेटत होती, त्यावेळेला बापामुळं झालं. आता पैसा आहे, आता करायची इच्छा आहे, आता तर पोरगी नाही, काय करू. त्याच्यामुळे तो पुन्हा दारूच्या आहारी गेला. त्याच्यानंतर त्याने जी काय बाग वगैरे होती, रान होतं, ते सगळं विकून टाकलं. आता आईबाप दुसऱ्याच्या रानामध्ये मजुरी करण्यासाठी जाऊ लागले. त्याचे आईबाप मजुरी करायचे, पैसे घेऊन यायचे आणि या रोहितला द्यायचे. रोहित त्याचं दारू प्यायचा आणि गावामध्ये पूर्ण हिंडायचं. दुसरीकडे पद्माचं पण आता वय होत चाललं होतं. पद्मा आता आजारी पडू लागली होती. त्यावेळेला ती म्हणते की मला हे आता काहीतरी केलं पाहिजे, एवढं रान आहे, सांभाळायला कोण आहे. त्यावेळेला तिला आठवतं की माझा बहिणीचा पोरगा आहे ना रोहित, तो चांगल्या प्रकारे हे रान वगैरे सांभाळू शकेल. पण मी आत्ताच त्याला काय रान देणार नाही, त्याला आधी शेळ्या वगैरे सांभाळायला लावीन, त्याच्यानंतर मी हे सगळं रान वगैरे त्याला देईन. पद्मा असा विचार करते आणि त्या रोहितला फोन करायचा प्रयत्न करते, पण रोहित कायम नशेमध्ये असायचा. तो अजिबात फोन उचलत नाही.
ही 2-3 दिवस ट्राय करून बघते. त्याच्यानंतर ही तिच्या बहिणीला फोन लावते. त्या रोहितच्या आईला ज्या वेळेला तिच्या बहिणीचा फोन येतो, पद्माचा फोन आल्यानंतर ती उचलते आणि म्हणते की बोल की पद्मा, काय काम आहे? त्यावेळेला ती म्हणते, रोहित भरपूर दिवस झालं माझ्याकडे आला नाही, काय विषय आहे? ती म्हणते की काय सांगू तुला, हा पुन्हा दारूच्या नशेच्या आहारी गेला, रान वगैरे सगळं इकलं, आम्ही मेहनत करतोय, आता याच्यामध्ये काय करू शकतो मी? त्यावेळेला पद्मा म्हणते, तू एक काम कर, ज्या वेळेला तू घरी येईल त्यावेळेला फोन लावून दे मला, मी त्याच्याशी बोलते, माझं काम आहे त्याच्याकडे. सायंकाळचे 6-7 वाजता नशेमध्ये रोहित त्या ठिकाणी आला. नशेमध्ये आल्यानंतर नशेमध्ये बघून त्याची आई त्या पद्माला फोन लावून देते. पद्मा फोन उचलल्यानंतर म्हणते की रोहित बाळा, तू असं का करतोय? त्यावेळेला तो सांगतो त्याचं दुःख, म्हणतो की माझं लग्न झालं नाही, मी करू काय शकतो? ज्या वेळेला होत होतं त्यावेळेला बापामुळं हे मोडलं आणि आता तर काय उपयोगच नाही, वय होऊन गेलं. पद्मा म्हणते, एक काम कर, माझं वय झालं आता, मी आजारी पडायला लागले, 5 शेळ्या आणल्या होत्या आपण काही वर्षापूर्वी, आता त्याच 10-15 शेळ्या झालेत, यांना रानामध्ये सोडावं लागतंय, तू काही दिवस माझ्यापाशी राहा, शेळ्या वगैरे सांभाळ, तुझी तब्येत वगैरे नीट होईल, तुझं व्यसन गेलं म्हणजे आपण इथे एक पोरगी बघू, माझ्या लक्षात आहे एक, तिच्यासोबत तुझं लग्न लावून देऊ. ज्या वेळेला रोहित हे सगळं ऐकतो त्यावेळेला त्याच्या मावशीवरती विश्वास ठेवून, तारीख होती 24 एप्रिल 2026ची. या दिवशी अमित तिच्या घरी गेला. कडक तर ऊन होतं. तिने फ्रीजमधलं पाणी काढून अमितला दिलं. अमित येताना नशेमध्ये होता. ती पद्मा म्हणली की हे बघ, इथं राहायचं असेल ना तर नशा वगैरे अजिबात करू नको, आसपासची जी लोकं आहेत त्यांना हे पटणार नाही आणि ती तुझी तक्रार करतील पोलिसामध्ये, तू जर काय घोटाळा केला तर. अमित तिला होकार देतो आणि अमित आता उद्यापासून चांगल्या पद्धतीने तिच्यासोबत राहू लागतो, तिला मेहनत करू लागतो. तिचं रान होतं, ती रान आता उन्हाळ्याची त्याला मशागत करायची होती, ट्रॅक्टर बोलवून मशागत करून घेतो चांगल्या पद्धतीने. मावशीला म्हणतो की यावर्षी आपण याच्यात ना सोयाबीन वगैरे पेरू, त्याच्यामध्ये चांगला पैसा येईल. पद्मा त्याला होकार देते, म्हणते सगळं तुझंच आहे, कशाला तू टेन्शन घेतो, पुढे चालून सगळं तुझं होईल. या रोहितला बरं वाटतं. रोहित आता तिच्यापाशीच राहून तिच्या शेळ्या वगैरे चरायला घेऊन जातो. मित्रांनो, ही जी पद्मा होती ना, हिचं वय तर झालं होतं 40-45, पण ही पद्मा अजून मनाने जवान होती. शरीराने तर थकली होती पण तिचं मन जवान होतं. ही पद्मा ज्या वेळेला पण शेळ्या घेऊन चरायला जायची त्यावेळेला त्या ठिकाणी असलेला एक शेळ्या चारणारा व्यक्ती तिच्या प्रेमामध्ये पडला होता. त्या दोघांमध्ये संबंध वगैरे होते. आता ज्या वेळेला पण ही घरी असायची, रोहित घेऊन जायचा, त्यावेळेला तो व्यक्ती त्या ठिकाणीच असायचा. रोहितला विचारायचं की ती पद्मा का आली नाही? रोहित म्हणायचं की तुला काय घेणं देणं आहे, का आली नाही का नाही? आता ह्या रोहितला काय माहिती या दोघांचं त्या ठिकाणी लफडं होतं. हे दोघं त्या ठिकाणी शेळ्या चरायला सोडून संबंध बनवायचे. याच्याबद्दल रोहितला कसलीही माहिती नव्हती. रोहित त्याला दाटायचा, म्हणायचं की तुला काय घेणं देणं आहे? असं करत करत भरपूर दिवस गेले. आता काही दिवसानंतर त्याने बघितले की हा शेळ्या चारणारा व्यक्ती, मी आलो की हा नेमका शेळ्या घेऊन त्याच्या घरी जातोय. कुठं जातोय त्याला काय समजेना, असंच व्हायचं आणि नेमकं 3-4 वाजता माघारी येतोय. आता रोहितला याच्याबद्दल काहीच समजेना. त्याने विचार केला की जात असेल त्याच्या घरी उन्हातान्हाचं. पण त्याच्या एक दिवशी लक्षात आलं की हा जो आहे माझ्यापाशी शेळ्या सोडतोय, मला सांगतोय आणि हा त्याच्या मावशीपाशी जातोय. ज्यावेळेला रोहितला हे समजलं त्यावेळेला रोहित त्याच्या मावशीपाशी गेला तडकाफडकी आणि म्हणला की तुझं काय चालू आहे हे सगळं? हे काय मला पटण्यासारखं नाही. तू मला इथं याच्यासाठी बोलवलं आहे का की मी शेळ्या घेऊन जाईन आणि तू मागं दिवस तुझं रंगीन करशील एका शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीसोबत? त्यावेळेला ती त्याची मावशी पद्मा त्याला सांगू लागते की नाही रे बाळा, असं नाही. हा व्यक्ती जो आहे, तो ज्या वेळेला नव्हता त्यावेळेला त्याने मला चांगली मदत केली. ज्यावेळेला मदत करायचा त्यावेळेला आमच्या दोघांची जवळीक वाढली. तसंही माझ्यासोबत करायसाठी कोणी नव्हतं. त्यामुळे हे आमच्या दोघांमध्ये सगळं घडलं. आता इथून पुढे घडणार नाही. ज्यावेळेला रोहितला असं आश्वासन भेटतं त्यावेळेला रोहित तिला होकार देतो आणि म्हणतो ठीक आहे चालेल. आणि रोहित त्या ठिकाणी तिची कामं करू लागतो. आपलं रोज सकाळी उठायचा, शेळ्या घेऊन जायचा. पण आता रोहित तर किती दिवस टिकणार होता? त्याचंही वय 32 वर्ष झालेलं होतं. त्यानेही आजपर्यंत कोणासोबत काय केलेलं नव्हतं. रोहित आता ज्या वेळेला पण घरी जायचा त्यावेळेला अश्लील व्हिडिओ बघायचा. त्याच्यानंतर एकाच खोलीमध्ये झोपायचे मावशी आणि हा रोहित. त्यामुळे त्या ठिकाणी त्याला काय हस्तमैथून वगैरे करता येत नव्हतं. तर तो काय करायचा, आपल्या शेळ्या घेऊन गेला, एका मोठ्या जांभळीच्या झाडाखाली बसायचा, त्या ठिकाणी मोबाईल काढून हस्तमैथून वगैरे करायचा आणि त्या ठिकाणाहून घरी निघून यायचा. याचं असं भरपूर दिवस चाललं. पण एक दिवशी याने अश्लील व्हिडिओ बघताना काय बघितलं मोबाईलमध्ये की जनावरांसोबत करते. आता त्यावेळेला हे त्याला कसं तर वाटलं, पण पुढे चालून याच्या मनामध्येही तसं झालं. हा म्हटला की माझ्यापाशी तर शेळ्या आहेत, मी शेळ्या घेऊन जातोय, दुपारी कोणीच नसतंय त्या माळावरती. जांभळाच्या झाडाखाली बसून याने एक दिवशी व्हिडिओ बघितला. याच्या भावना उत्तेजित झाल्या. त्यावेळेला त्याने एक शेळी आणली आणि तिच्यासोबत ते कृत्य करायला चालू केलं. ज्यावेळेला त्याचं मन भरलं त्यावेळेला तो शांत झाला. त्याला बरं वाटलं. त्याने बघितलं की कोणीच आपल्याला बघितलं नाही.
त्यावेळेला तो शेळ्या घेऊन घरी आला. मावशीला म्हणतो की मावशी जेवण वाढ. त्या ठिकाणी मावशी त्याला जेवण वाढते आणि जेवण वाढून दोघंही झोपी जातात. दुसऱ्या दिवशी हा रोहित म्हणतो की मावशी तू कुठल्या तर पोरीबद्दल बोलत होती, काय झालं? मावशी म्हणते ठीक आहे, आपण काय करू, मी उद्या त्यांच्याशी बोलून त्यांच्या घरी जाऊ एक दिवशी बघायला. रोहितला त्याची मावशी अशी म्हणते. त्यावेळेला तो आनंदाने रानामध्ये जातो, शेळ्या चरवून घेऊन येतो. घरी आल्यानंतर त्याची मावशी म्हणते की उद्या ना कटिंग वगैरे करून ये, आपल्याला त्या पोरीला बघायला जायचं आहे. रोहित आनंदाने शेळ्यांचं चाऱ्याचं नियोजन करून दिवसभराचं कटिंग करून आला. त्यावेळेला ही मावशी त्याला घेऊन एका महिलेच्या घरी गेली. महिला म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की 30 ते 35 वर्षाची एक विधवा होती. त्या विधवेच्या घरी गेली आणि त्यावेळेला रोहितला म्हणली की हे बघ, हिच्यासोबत तुझं लग्न करायचं असलं तर करू शकतो आपण, विधवा महिला आहे. काय बोलते मावशी तू, ही तुझ्या वयाची, माझं वय किती, आणि तू हिच्यासोबत लग्न लावून देणार, तुझ्या पोरासोबत असं करणार का? त्यावेळेला मावशी म्हणली मग काय करू शकतो, काय पर्याय आहे तुझ्यापाशी? रोहित त्या ठिकाणी असं बोललेलं ऐकून म्हणतो की मला लग्न करायचं नाही, राहू दे चल. त्यावेळेला तो घरी निघून येतो आणि आपलं शेळ्या चरायला सोडून घेऊन जातो. आता रानामध्ये जाताना त्याच्या डोक्यामध्ये टेन्शन होतं. त्यावेळेला तो झाडाखाली गेला, त्या ठिकाणी शेळ्या सोडल्या, मोबाईल काढून व्हिडिओ बघत बसला. त्या ठिकाणी व्हिडिओ बघत बघत त्याला आठवलं, तो शेळी घेऊन आला त्या ठिकाणी, तिच्यासोबत ते वाईट काम करू लागला. पण आता या गोष्टी उघड्यावर करतोय. त्यावेळेला हे सगळं कोणाला तरी दिसणार होतंच. एक 27 वर्षांची महिला त्या ठिकाणी शेळ्या चरायला आलेली होती. तिने हे सगळं बघितलं. त्यावेळेला ती महिला गपचीप बसली आणि घरी गेली. घरी गेल्यानंतर ती पद्मापाशी गेली आणि म्हणली की तुझ्या घरी जो पोरगा आहे ना, त्याने शेळीसोबत असं केलंय. पद्मा म्हणते काय बोलते तू, तुला तर लाज वाटते का, माझ्या पोराबद्दल अशी बदनामी करते? मला माहिती आहे ना, तो त्या ठिकाणी शेळ्या चरायला जातोय, त्या ठिकाणचा चारा संपत आहे म्हणून तुझी शेळ्या चरत नाहीत, त्याच्यासाठी तू त्याची अशी बदनामी करू नको, काहीतरी बोलू नको, असं बोलून त्या महिलेला त्या ठिकाणाहून हाकलून लावते. पण आता हिच्या मनामध्ये पण शंका आली होती, कारण पोरगा असं करू शकतो असं वाटलं होतं तिला. त्यावेळेला ती दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी, ज्या वेळेला हा रोहित शेळ्या सोडून गेला त्यावेळेला बघायला गेली. रोहित दुपारच्या वेळेला पुन्हा तसंच करू लागतो. त्या ठिकाणी त्याची मावशी पद्मा उभं राहते त्याच्यापुढे. त्याला आता त्या ठिकाणी लाज वाटू लागते. म्हणतो की मी नाही असं करत, माझ्याकडून चुकून झालं. मावशी त्याला म्हणते घरी चल, शेळ्या घे. हा रोहित शेळ्या घेतो आणि घरी जातो. सायंकाळचे 6 वाजलेले होते. त्यावेळेला ही पद्मा त्या ठिकाणी त्याला घरामध्ये घेऊन रूम बंद करते आणि म्हणते की तू हे काय करतो होता? रोहित म्हणलाय माझ्याकडून चुकून झालं, परत नाही करणार. पद्मा म्हणली अरे मला सांगितलं असतं तर याच्यावरती काहीतरी आपण सोय केली असती. बरं ते जाऊ दे, आता तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ना ती कर पूर्ण. हा म्हणला मी कुठं करू पूर्ण? पद्मा म्हणली आता एवढी मोठी मी उभा आहे, आता तू माझ्यासोबतच कर ना, तू जर त्याच्यासोबत करू शकतो तर माझ्यासोबत का नाही? ज्या वेळेला पद्माचं असं बोलणं रोहित ऐकतो त्यावेळेला म्हणतो कसं काय करू शकतो? पद्मा म्हणते का मी महिला नाही का? तसंही मी भरपूर दिवस झालं कोणासोबत संबंध केले नाहीत, मलाही एका पार्टनरची गरज आहे. ज्या वेळेला रोहित असं ऐकवतो त्यावेळेला तो पूर्ण नातं गोतं विसरून जातो आणि त्या ठिकाणी त्या पद्माच्या शरीरावरती तुटून पडतो. आता त्या ठिकाणी हे दोघं तोपर्यंत करतात जोपर्यंत यांचं मन भरत नाही. मित्रांनो, आता या दोघांचा सिलसिला असाच चालू झालेला होता. रोहित आपला दिवसभर शेळ्या हिंडवायचा, रात्री येऊन मावशीसोबत ते सगळं करायचा. त्यामुळे आता हा आनंदी राहू लागला होता, खुश तिथंच राहायचा. 1.5 महिने झालं पोरगा इकडं आला नाही म्हणून रोहितच्या आईने पद्माला कॉल लावला. पद्मा म्हणली की तिकडं बोलवू नको, नाही तर जास्तच करेल. त्याची आई अजून 2-3 महिने थांबते, पण आता हिला काय बरोबर वाटेना. पोरगा एवढे दिवस बाहेर गेलेला आहे, जवान पोरगा आहे, तिकडे एकटाच राहतोय, ते पण एका विधवा महिलेसोबत. त्यावेळेला ती विचार करते की आपल्याला तिकडे जायला पाहिजे. ती तिच्या पतीला म्हणते की जाऊ आपण एक दिवशी. दोघं गाडीवरती बसतात. सायंकाळचे 6 वाजता पद्माच्या घरी पोहोचवतात. पद्मा आणि हा रोहित त्यांच्या रूममध्ये ते सगळं कृत्य करत होते जे त्यांना करायचं होतं. त्यावेळेला ते दोघं तर त्यांच्या अवस्थेत मग्न होते, पण त्यांनी घराचा मेन दरवाजा बंद केला नव्हता, फक्त पुढे केला होता. या रोहितचे आईवडील त्या ठिकाणीच होते. रोहितच्या आईवडिलांनी दरवाजा उघडला, बघितलं तर आत हे दोघं नको त्या अवस्थेत आहेत. या दोघांना असं बघून त्या दोघांचा पारा चढला. त्या ठिकाणी त्या दोघांना सेपरेट केलं, कानाखाली मारायला चालू केलं. विचारू लागली की तुम्ही असं काय करताय, तुमचं नातं काय, तुम्ही करताय काय? पद्मा म्हणू लागते की मग मी काय करू शकते, तुझा पोरगा होता आणि माझी ही इच्छा होती, आम्ही केलं. त्यावेळेला या पद्माच्या बहिणीने तिला 2 कानाखाली लावला. आता ज्या वेळेला त्याच्या मावशीला मारते, आता या रोहित आणि त्याच्या मावशीमध्ये एक बॉन्ड बनलं होतं, प्रेम बनलं होतं. त्यामुळे हा त्याच्या आईला म्हणतो की मारू नको, तुझा काय संबंध आहे तुझा. त्यावेळेला त्याची आई ती आईच असते, ती त्यालाही मारू लागते. आता हे सगळं सहन न झालेला रोहित त्या ठिकाणी एक रॉड उचलतो,
त्याच्या आईच्या डोक्यामध्ये मारतो. आईला वाचवायला त्याचा बाप येतो, त्याच्याही डोक्यामध्ये मारतो. आता हे दोघं त्या ठिकाणी रक्तबंबाळून खाली पडले. ज्या वेळेला त्या ठिकाणी पडले त्यावेळेला त्या दोघांनी प्राण सोडले. आता हे दोघं तर खाली मरून पडले होते. हे दोघं त्या ठिकाणी त्यांचा वाचण्याचा खेळ चालूच ठेवतात. काही वेळानंतर त्यांना समजतं की आपल्या हातून काय घडले. त्याच्यानंतर आता म्हणतात की याच्यातून कसं वाचायचं. रोहित काय करतो, या दोघांना एका पोत्यामध्ये भरतो आणि गावाबाहेर असलेल्या वड्यामध्ये नेऊन फेकतो आणि पोलिसात जाऊन कंप्लेंट दाखल करतो. म्हणतो की माझे आईवडील भरपूर दिवस झालं बाहेर गेले होते, आलेच नाहीत. पोलीस त्यांचं सर्च ऑपरेशन चालू करतात, पण त्यांना त्याच्याबद्दल काहीच समजत नव्हते. मित्रांनो, पोलीस हैराण झाले की गेले तर गेले कुठं, काय त्यांचा पत्ता लागना. त्यांच्यापाशी मोबाईल नव्हता ना काय नव्हता, मोबाईल घरीच ठेवून गेलेले होते. पण अचानक पोलिसांना फोन येतो की गावाच्या बाहेर एक वडा आहे, त्याच्यामध्ये 2 पोत्यांवर कुत्री भुकत आहेत, त्याच्यापाशी फाडत आहेत. पोलीस त्या ठिकाणी गेले तर ह्या दोघांची बॉडी होती त्या ठिकाणी. पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली, ओळख पटवली. रोहित म्हणला, हो माझेच वडील, त्यांना कोणी मारलं, यांची कुठं दुश्मनी पण नाही. पण पोलीस आता पूर्ण गोष्ट समजून गेले होते. पोलिसांनी चौकशी करताना त्यांच्या कानावरती पद्मा आणि रोहितबद्दल समजलं होतं आणि हेही समजलं होतं की त्याचे आई वडील त्या रात्री त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेला पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. रोहित तर सुरुवातीला काय बोलेना, पण ज्यावेळेला पोलिसांनी त्यांच्या खाकीची ताकद दाखवली त्यावेळेला तो पोपटासारखा बडबडायला लागला. सांगू लागला की अशी घटना घडली होती, त्याच्यामुळे मी हे सगळं केलं. आता हे सगळं बघून पोलीस हैराण झाले की काय करू शकतो व्यक्ती अनैतिक संबंधासाठी, एवढ्या खालच्या स्तराला जाऊ शकतो, हे पण त्या पोलिसांना समजलं. आणि या रोहितवरती चांगल्या प्रकारे गुन्हा दाखल केलेला आहे. दोघांना कोर्टामध्ये हजर केलं होतं. पुढे चालून या दोघांवरती कारवाई होईल कडक. पण तुम्हाला काय वाटतंय, हे रोहितनं जे केलं ते बरोबर होतं का चुकीचं होतं? कमेंट करून मला नक्कीच सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.